नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील एमबीबीएस कोर्स शिकवणाऱ्या डीम विद्यापीठांबद्दल. सर्वप्रथम येतं सिम्बायोसिस विमेन मेडिकल कॉलेज पुणे. या विद्यापीठाचं वैशिष्ट्य असं की हे कॉलेज फक्त मुलींकरिता आहे, ज्याची ट्युशन फी आहे 10 लाख प्रतिवर्ष इतकी, ज्याचा राऊंड 3 चा गेल्या वर्षीचा कट ऑफ होता 509 मार्क्स आणि त्याचा ऑल इंडिया रँक होता 42,465 इतका. आणि ह्या विद्यापीठाला जर आपण व्यवस्थित पाहिलं तर फीज हाईक येते दरवर्षी 10% इतकी फीज हाईक आहे. त्यानंतर येतं रुरल मेडिकल कॉलेज प्रवरा लोणी. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हे कॉलेज आहे. याची ट्युशन फी आहे 19 लाख रुपये इतकी. राऊंड 3 चा याचा क्लोजिंग कट ऑफ होता 439 इतका आणि ऑल इंडिया रँक होता 1,39,826 इतका. या कॉलेजला पहिल्या 3 वर्षांकरिता कॉन्स्टंट फीज आहेत आणि त्यानंतर तिसऱ्या वर्षानंतर 15% इतकी फीज हाईक आहे. त्यानंतर येतं एमजीएम मेडिकल कॉलेज, ज्याचे 4 कॅम्पस हे नवी मुंबईत आहेत आणि एक कॅम्पस आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये. आपण क्रमवार त्याविषयी आता जाणून घेऊयात. सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहोत एमजीएम मेडिकल कॉलेज कामोठे बद्दल. 23.5 लाख रुपये इतकी याची ट्युशन फी आहे आणि राऊंड 3 चा जो कट ऑफ होता 410 मार्क 1,91,102 इतका त्याचा ऑल इंडिया रँक होता. एमजीएम विद्यापीठाचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे असं, नवी मुंबई येथे तो कॅम्पस असल्यामुळे बऱ्याचशा ज्या सुविधा आहेत आपल्याला इथे पाहायला मिळतात. एअरपोर्ट पासून जवळ आहे आणि मेडिकल कॉलेज तुलनेने हे जुनं असल्यामुळे येतं पेशंटची जी संख्या आहे, विद्यार्थ्यांना जर शिकायचं म्हटलं तर पेशंट लोड येतं भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सगळ्यांनी ध्यानी घ्यावं. त्यानंतर येतं एमजीएम छत्रपती संभाजीनगर हे मेडिकल कॉलेज, ज्याची फीज आहे 23.5 लाख रुपये आणि त्याचा कट ऑफ होता 358 आणि ऑल इंडिया रँक होता क्लोजिंगचा 2,97,942 इतका. कामोठेप्रमाणे छत्रपती संभाजीनगर कॅम्पसला सुद्धा यूजी पीजी दोन्ही एज्युकेशन्स आहेत आणि तिथे पण उत्तम प्रकारचा पेशंट लोड आपल्याला पाहायला मिळतो. बऱ्याचशा विद्यार्थ्यांची पसंती या कॉलेजला आपल्याला दिसून येते. त्यानंतर येतं एमजीएम वाशी, ज्याची ट्युशन फी आहे 23.5 लाख रुपये. राऊंड 3 चा कट ऑफ होता 3.5, 3,17,051 इतका त्याचा ऑल इंडिया क्लोजिंग रँक होता. त्यानंतर येतं एमजीएम नेरूळ, 23.50 लाख इतकी ट्युशन फीज आहे. 321 हा राऊंड 3 चा क्लोजिंग कट ऑफ होता, त्याला ऑल इंडिया रँक होता 3,85,775. त्यानंतर येतं गेल्या वर्षी चाललेलं नवीन एमजीएम पनवेलचं मेडिकल कॉलेज. फीज ट्युशन फीज 23.5 लाख रुपये इतकीच आहे. 244 इतका क्लोजिंग कट ऑफ होता, 6,24,436 हा त्याचा ऑल इंडिया रँक क्लोजिंगचा होता. एमजीएम पनवेल हे कॉलेज तसं पाहिलं तर काउन्सिलिंगला थोडं उशिरा आलं होतं, त्यामुळे आपल्याला कट ऑफ मध्ये एक लक्षणीय घसरण दिसून येते. त्यानंतर येतं भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज. या मेडिकल कॉलेजचे 2 कॅम्पस आहेत, एक पुणे येथे आहे आणि एक सांगली येथे आहे. तर सर्वप्रथम आपण पुणे कॅम्पस विषयी जाणून घेऊयात. एक चांगलं बेड क्षमता असलेलं मोठं हॉस्पिटल यांचं आहे, त्यामुळे पेशंट फ्लो इथे भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतो. या कॉलेजची फीज आहे 25,96,000 रुपये इतकी. त्याचा राऊंड 3 चा क्लोजिंग कट ऑफ होता 249 मार्क आणि त्याचा ऑल इंडिया रँक होता 6,06,370 इतका. त्यानंतर येतं भारती विद्यापीठ सांगली मेडिकल कॉलेज. 23,20,000 इतकी याची ट्युशन फीज आहे. 233 मार्क्स आणि ऑल इंडिया रँक क्लोजिंगचा होता 6,65,302 इतका. त्यानंतर येतं कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे. सातारा जिल्ह्यातील कराड येथे हे कॉलेज आहे. 24,50,000 इतकी याची ट्युशन फीज आहे आणि राऊंड 3 चा क्लोजिंग कट ऑफ होता 248 मार्क आणि रँक होता 6,16,201 इतका. त्यानंतर येतं दत्ता मेघे मेडिकल कॉलेज. याचे 2 कॅम्पस आहेत, एक आहे वर्धा आणि दुसरा आहे नागपूर येथे. ह्या कॉलेजला 22 लाख रुपये प्रतिवर्ष इतकी ट्युशन फी आहे. दोन्ही कॅम्पसच्या ट्युशन फी जर पाहिल्या तर सेमच दिसतात. याचा क्लोजिंग जो कट ऑफ आहे वर्धा कॅम्पसचा 252 इतका आहे आणि क्लोजिंग रँक आहे राऊंड 3 चा 5,96,063 इतका. त्यानंतर दत्ता मेघे नागपूर या मेडिकल कॉलेजचा कट ऑफ जो आहे तो आहे 239 मार्क आणि क्लोजिंग कट ऑफ आहे
6,42,393. तर आता आपण जाणून घेऊयात डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज नवी मुंबई विषयी. त्याचं फी स्ट्रक्चर आहे 27 लाख रुपये प्रतिवर्ष आणि त्याचे क्लोजिंग कट ऑफ होते ऑल इंडिया रँकच्या स्वरूपात 5,35,775 आणि मार्क होते 270. त्यानंतर येतं डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज पिंपरी पुणे. त्याची फीज आहे 27 लाख प्रतिवर्ष आणि त्याचे क्लोजिंग कट ऑफ आहेत 5,25,844 इतका ऑल इंडिया रँक आणि मार्क होते 273 मार्क. त्यानंतर येतं डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज कोल्हापूर कॅम्पस. त्याची ट्युशन फीज आहे 24,10,000 इतकी आणि त्याचं क्लोजिंग कट ऑफ होते 5,54,134 इतके आणि मार्क्स होते 264 इतके. त्यानंतर येतं नवा आलेला डी.वाय. पाटीलचा मावळ तालुक्यातला कॅम्पस, ज्याला डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज मावळ पुणे असं म्हटलं जातं. 27 लाख ट्युशन फीज याची वार्षिक आहे आणि याचे क्लोजिंग कट ऑफ होते 6,61,567 आणि 234 गुणांवरती याचं क्लोजिंग झालेलं आहे. हे कॉलेज प्रवेश प्रक्रियेमध्ये उशिरा सहभागी झालं होतं, त्यामुळं कट ऑफ मध्ये थोडीशी घसरण आपल्याला दिसून येते. कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. तर विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, आता आपण महाराष्ट्रातील डीम्ड विद्यापीठं जी MBBS कोर्स शिकवतात त्यांच्याविषयी आपण आता जाणून घेतलं. तर येथे प्रवेश घ्यायचा असेल तर आपल्याला ऑल इंडियाच्या MCC ज्याला म्हटलं जातं मेडिकल काउन्सिलिंग कमिटीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये आपल्याला सहभागी व्हावं लागतं. 2 लाख रुपये इतकं सिक्युरिटी डिपॉझिट या प्रवेश प्रक्रियेसाठी आकारलं जातं. प्रवेश प्रक्रिया जर विद्यार्थ्याने सुरळीत नियमांनुसार जर पार पाडली तर ते सिक्युरिटी डिपॉझिट ऍडमिशन झाल्यानंतर 3 ते 4 महिन्यामध्ये रिटर्न येत असतं. ज्या बँकेतून पैसे गेले त्याच बँकेमध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र असो किंवा इतर राज्यातली डीम्ड विद्यापीठं असो, त्याला आपल्याला MCC द्वारेच प्रवेश प्रक्रियेला सामोरं जावं लागतं. या मेडिकल कॉलेजेसमधल्या ज्या 85% जागा आहेत ह्या हायर ट्युशन फीज मधूनच भरल्या जातात. त्याला पेड सीट कोटा असं म्हटलं जातं आणि 15% जागा ह्या NRI कोट्यामधून भरल्या जातात. तर या डीम्ड मेडिकल कॉलेजेसमध्ये जर आपण पाहिलं तर हायर ट्युशन फीज आहेत, त्यासोबत मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर पण आहे आणि NABH आणि NAACचं अक्रेडिशन आहे. या कॉलेजेसला कोणतंही सरकारी अनुदान मिळत नाही, त्यामुळे यांच्या ट्युशन फीज या हायर असतात. तर ट्युशन फी ज्याप्रमाणे हे लोक आकारतात त्या तुलनेमध्ये त्यांचा प्रयत्न असतो की एक चांगल्या फॅसिलिटीज विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी देण्यात याव्यात, मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर देण्यात यावं आणि त्याच्या हे सगळं डिलिव्हर केल्यामुळेच आणि पेशंटला चांगली ट्रीटमेंट दिल्यामुळेच NAACचं अक्रेडिशन, NABHचं अक्रेडिशन जर आपण पाहिलं तर बहुसंख्य यातील विद्यापीठांना ते मिळालेलं आहे. सर्वांनी ध्यानात घ्यावं आणि या प्रवेश प्रक्रियेचं जर आपल्याला अचूक मार्गदर्शन पाहिजे असेल की आपल्या मार्कांनुसार कमीत कमी फीजमध्ये कुठलं आपल्याला उत्तम मेडिकल कॉलेजला आपल्याला जाता येईल तर आम्हाला अवश्य संपर्क करा आणि आमच्या या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.